धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी, तसेच जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण सोडवावे व त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर समाज आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय धडकला जोरदार घोषणा दिली। सन 2014 मध्ये बारामती येथे धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाचे आरक्षण लागू करू असे आश्वासन दिले होते। मात्र आजपर्यंत शेकडो बैठकांनंतर व आंदोलने करूनही तो शब्द पाळला गेला नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे। जालना येथे दीपक बोऱ्हाडे हे दिनांक 17 सप्टेंबरपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक जालना येथे आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे, तरीही शासनाने याची दखल घेतली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली। 2 दिवसांच्या आत धनगर समाजाचे आरक्षण लागू करून बोऱ्हाडे यांचे उपोषण सोडवावे, अन्यथा धनगर बांधवांच्या सूचनेनुसार राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा धनगर समाजाने दिला आहे। तसेच बोऱ्हाडे यांच्या जीवाशी काही अनिष्ट घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। धनगर समाजाचे दीपक बोऱ्हाडे यांनी जालना येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज अमरावती जिल्ह्याच्या धनगर समाजाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपली मागणी सादर केली। धनगर समाजाला आजवर आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही। जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत धनगरांचा हाच लढा सुरू राहील। आज खालचं सरकार वरचं सरकार धनगरांना मेंढरं समजत आहेत, पण या मेंढरामध्ये एक एडका नावाचा प्राणी असतो। त्या एडक्याची जर धडक आपल्याला बसली तर काय होईल याचा विचार आपण सरकारने करायला पाहिजे। आणि म्हणूनच आज प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात धनगर समाज पेटून उठलेला आहे। त्याचे हे उदाहरण आहे जिवंत। आज अमरावतीतला समाज एकत्रितपणे इथे आला आणि त्याने धनगर समाजाच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्याकडे मांडल्यात। धनगर समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोघांचाही आम्ही जाहीर धिक्कार करत आहोत।